आज आपण मटण थाळी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण पांढऱ्या रश्श्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी पांढरे तीळ, खडा मसाला आणि खोबरं। हे बघा आपण आता हे असं पांढरं वाटण करून घेतलेले आहे। यात नुसतं खोबरं, व्हाईट तीळ आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे। आता आपण ह्याचं पांढरा रस्सा करून घेऊया। हे बघा आपण आता 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं हिंग टाकू। आता त्यामध्ये 1 दालचिनी, 2 विलायची, 3 ते 4 लवंगा आणि थोडी काळी मिरी टाकून घेऊया। खडा मसाला टाकून घेऊया। त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची टाकून घेऊया आपण। त्यात आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया थोडं, आणि जे आपण आता वाटण वाटलेले ते टाकून घेऊया। आता आपण मटण शिजवून घेतलेले, पण व्हाईट आणि तांबडा रस्सा करायच्या वेळेस एक कृती लक्षात ठेवायची की मटण शिजवताना त्यामध्ये हळद टाकायची नाही। हे पहा आपला आता हा व्हाईट रस्सा व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे मटण शिजवलेलं पाणी होतं ते थोडंसं टाकून घेऊया। तुम्ही वास बघा किती छान येतात आहे। हे पहा आपण आता हे पाणी फक्त ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। मी तुम्हाला दाखवते। आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हाईट रस्सा किती व्यवस्थित वाटतोय आता। हे पहा एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी आली आहे त्याला आता। हे पहा त्याला आता आपण एक उकळी काढून घेऊया छानपैकी। ठीक आहे, आपला आता हा व्हाईट रस्सा बघा किती व्यवस्थित झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। आता आपण तांबडा रस्सा करायला घेऊया। हे बघा एकदम व्यवस्थित मसाले सगळे त्याला लागलेले आहे आणि खूप छान असा वास येत आहे। आता आपण तांबड्या रस्स्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी टोमॅटो घेऊया, 2 बारीक चिरलेले, कांदा, हे कांदा लसूण आणि खोबरं आपण तळून घेतलेले तेलामध्ये ते एक वाटून घ्यायचं आहे, आणि कोथिंबीर। हे पहा आता तांबड्या रस्स्यासाठी लागणारं वाटण आपलं तयार आहे। आता आपण तांबडा रस्सा करून घेऊया। अशा प्रकारे आपण हे वाटण तयार केलेलं आहे। हे पहा आता आपण 2 मोठे चमचे तेल घेऊन टाकू। आपण ह्यामध्ये आपण कांदा वगैरे आता काही फ्राय करायचं नाही, कारण की आपण तो पूर्ण फ्राय करून मसाल्यामध्ये वाटून घेतलेला आहे। आता आपण डायरेक्ट मसाला परतून घेऊ। हे पहा असं तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। पहा आता आपण हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतला गेलेला आहे। आता आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। मी तुम्हाला दाखवते आता। ह्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकू, थोडीशी हळद, थोडी धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर, 1 मटन मसाल्याचं पॅकेट टाकून घेऊया आपण। त्यानंतर आपला घरचा मसाला टाकून घेऊया आपण। त्यामध्ये कांदा लसूण मसाला, आणि हे मसाले आता आपण पूर्ण फ्राय करून घेऊया ह्या तेलामध्ये। ह्याला पूर्ण तेल सुटसपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे। ह्यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। बघा तुम्ही मसाले किती व्यवस्थित परतले गेले आहेत आणि किती छानपैकी त्याला तेल सुटलं आहे। तुम्ही बघू शकता वास एकदम सुरेख वास सुटलेला आहे। आपण जे हे शिजलेलं पाणी होतं मटणचं ते आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया तांबडा रस्सा करण्यासाठी। हे पहा आपण आता असं एवढी प्रमाणात आपण पातळ केलेलं आहे। ते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घट्ट पातळ कमी जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करू शकता। आता ह्याला एक उकळी आली की आपला हा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। हे पहा आपला आता व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे। रस्सा एकदम व्यवस्थित आपला झालेला आहे जसा आपल्याला हवा आहे तसा। आता हा तांबडा रस्सा झालेला आहे। आता आपण सुक्कं मटण बघूया। आता आपण 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकू, आणि जे आपण तांबड्या रस्स्यासाठी वाटण केलं होतं तेच आपण आता ह्याला वापरणार आहोत। आपण 1 टमाटर टाकून घेऊया। त्यानंतर थोडंसं हिंग, आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हे पहा आता थोडी हळद, थोडी मिरची पावडर, आणि जो मसाला आपण वाटला होता वाटण्यासाठी तो आपण आता टाकून, आता हा वाटलेला मसाला टाकून घेतला आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला आपण टाकून घेऊया, आणि आता आपण हे पूर्ण तेल सुटसपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। हे मसाले जे आपण वाटलेले आहेत खोबरं पूर्ण त्याला व्यवस्थित तेल सुटसपर्यंत आपण परतून घेऊया। आता ह्यात आपण थोडंसंच मीठ टाकू, कारण की मीठ आपण आळणीमध्ये टाकलेलं होतं शिजवताना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित प्रमाण बघूनच लागेल तसं मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता।
हे पहा आपला मसाला किती व्यवस्थितपणे परतला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण त्याला तेल सुटलेलं आहे बघा. असं तेल सुटसपर्यंत परत आणि त्याच्यामध्ये पाण्याचा एकही अंश नाही आहे. आता पाणी आपण टाकायचंच नाही आहे त्यामध्ये, कारण तर आपल्याला सुक्कं मटण करायचं आहे. आणि शिवाय आता हे मटण आपण तांबडा पांढरा रस्सा करतो, म्हणजे हे कोल्हापुरी पद्धतीचं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा तिखट झणझणीतच रस्सा झाला पाहिजे, तिखटच सुक्कं मटण झालं पाहिजे. हे पहा आपण आता ह्याच्यात हे जे शिजलेलं आपलं मटण होतं सुक्कं ते टाकून घेऊया आणि आता ते पूर्ण मसाल्यांमध्ये फ्राय करून घेऊया. हे पहा आपण आता एकदम व्यवस्थित हे सुक्कं मटण पूर्ण ह्या मसाल्यांमध्ये गोळून घेतलेलं आहे. आता ह्याला एक वाफ येऊ द्यायची, मग आपलं हे मटण खाण्यासाठी तयार आहे. ह्याच्यामध्ये आपण आता थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊया, त्याचा खूप छान स्वाद येतो. ती टाकताना आहे ना नेहमी असं करायचं आणि ते असं थोडीशी टाकून घ्यायची त्यामध्ये, त्याचा खूप छान असा स्वाद येतो ह्यामध्ये. तुम्ही बघू शकता. हे पहा आता हे 5 मिनटं मंद गॅसवर ठेवायचं. आपलं हे खाण्यासाठी तयार आहे. हे पहा आपलं आता हे सुक्कं मटण तयार आहे. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित त्याला असं तेल सुटलेलं आहे. हे पहा आपली आता ही मटण थाळी बनवून तयार आहे. आता तुम्ही बघू शकता ह्यात काय काय केलेलं आहे. हे सुक्कं मटण आहे, हा तांबडा रस्सा, हा पांढरा रस्सा, हा इंद्रायणी राईस, सॅलेड, ही तांदळाची भाकरी आणि मठ्ठा.